सांगलीचं चांदोली धरण 46.8% भरलंय। वीज निर्मिती केंद्र सुरू। 24 तासात 113 मिलीमीटर पावसाची नोंद। धरण क्षेत्रात अतिवृष्टी पाऊस। पावसाचे आगर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चांदोली धरण परिसरात गेल्या 2-3 दिवसांपासून मुसळधार पाऊस तर काही वेळा अतिवृष्टी पाऊस पडत असल्यामुळे डोंगर माथ्यावरून चांदोली धरणात सध्या 15,914 क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होते आहे। सध्या चांदोली धरणात वीज निर्मितीसाठी पुरेसा पाणीसाठा झाल्यामुळे धरण प्रशासनाने चांदोली धरणाचे वीज निर्मिती केंद्र सुरू केलं आहे। सध्या धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून 527 क्युसेक पाणी वारणा नदीपात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे। शिराळा तालुक्यात इतरत्र पावसाची उघडझाप सुरू असली तरी चांदोली परिसरातील खुदलापूर, मंदूर, वारणावती, सोनवडे, आरळा, करुगलीसह मराठेवाडी, येसलेवाडी, पुढे गुडे, पाचगणी, बेर्डेवाडी, कोकणीवाडी परिसरात पावसाची संततधार कायम आहे। या पावसामुळे परिसरातील ओढे नाले भरून वाहत आहेत। धरणाची पाणीपातळी वाढत असून सध्या चांदोली धरणाची पाणीपातळी 604.50 मीटरवर पोहोचली आहे। 34.40 TMC पाणी साठवण क्षमता असणाऱ्या चांदोली धरणात सध्या 15.85 पाणीसाठा झालेला आहे आणि त्याची टक्केवारी 46.8 एवढी आहे। चालू वर्षी आत्तापर्यंत 290 मिलीमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापक यंत्रावर झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।